5 षटकांचा सामना आहे। आज देखील 8 40+ संघ आणि 4 रेग्युलर संघ इन ऍक्शन मध्ये असतील। डे नाईट फॉर्मॅट आहे आजचा हा तिसरा दिवस आणि डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय। जय पिंपलादेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। नेक्स्ट मॅच काटई 40+ आणि दातिवली 40+ या दोन टीम मध्ये असणार आहे। नक्कीच स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहिली आणि त्याच्यावरती मिळते एक धाव। या एका धावेने श्री गणेश होते। बॅटिंग करणाऱ्या वडवली 40+ या टीमची धावसंख्या आहे 1-1। चांगली सुरुवात सुधीर करतायत या षटकामध्ये। सुधीर कालन आहेत गोलंदाजी मार्क वरती। आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये करण कालन आणि भाग्येश म्हात्रे यांचा आवाज ऐकणार आहोत। आमच्या सोबत भाविश पाटील जोडले गेलेले आहेत, ऑफिशियल गुणलेखक। या 20 फटका चांगला आहे। लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका इनफिल्डच्या वरून, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर। चौकार येतोय। लेट कटचा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये। चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गलीमध्ये। शॉट थर्डमॅनला पंडित होते आणि मिळते एक धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 6। क्या बात आहे, चांगला चेंडू आपण पाहिला परंतु नो बॉलचा इशारा येतोय। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। ऍक्शन रिप्ले आपण पाहूया। इट्स अ बीमर हा चेंडू। नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। काटई 40+ संघ देखील इथे दाखल होतोय आणि 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खऱ्या अर्थाने जय पिंपलादेवी चषकाचं आयोजन आपण पाहतोय आणि भाईंच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला या स्पर्धेचा आणि स्वतः अर्जुनभाई पाटील साहेब इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये। धावसंख्या आहे 9। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वडवली 40+ या टीमची 1-10। चांगली केली आहे वडवली या टीमने। पहिला चेंडू लेट कटचा फटका, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त दिशा दिली होती। 30 सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग आपण पाहिली शॉट थर्डमॅनला, त्याच्यावरती मिळते एक धाव।
धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. चांगली सुरुवात केली आहे. 5 षटकांचा सामना आहे. 50+ धाव बनवावी लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावलाय तो म्हणजेच वडवली 40+ या टीमने. यावी सुख करतायत. पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. आजचे डे नाईट मधील पहिला षटकार. किल्ला 17 तकदीर आहेत. चांगली फलंदाजी करतात. एक चौकार एक षटकार आलाय तकदीरच्या बॅट मधून. तो खेळतोय 11 या धावसंख्येवरती. ऑन साइड ला लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आहे तकदीर आणि सलग 2 षटकार लगावलेत. मला आठवतंय की 2019 साली प्रीमियर कॉलनीच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती. जय हनुमान क्रिकेट संघ आयरेगाव आयोजित विक्रांत केने चषकाचं आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची TVS ज्युपिटर जिंकली होती. तोच खेळाडू आपण पाहतो तकदीर. आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिले. दत्ता होते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. जिथे एकच धाव झाली असती तिथे मात्र मिल्टील्या एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 26 धावा. वैयक्तिक खेळतो 20 या धावसंख्येवरती तकदीर. सुरुवात खूप चांगली करून दिली तकदीरने या मॅच मध्ये. कारण की तकदीरला माहिती आहे हेदुटणे संघ एक चांगला संघ आहे. हेदुटणे संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. फुलटॉस चेंडू आणि लाईन पूर्णपणे मिस केली आहे. यष्ट्यांचा वेध घेतलाय. यष्ट्य उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद लागतोय हा दुसरा धक्का. वडवली 40+ या टीमला. पिंट्या बॅक टू द पवेलियन. अरविंद पाटील येत आहेत. संघनायक आहे. ऑलराऊंडर आहे आणि अरविंद पाटील येतोय बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळवली आहे पंडित यांनी. त्यांच्या शुभेच्छा. आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. तरुणांचं प्रेरणास्थान कल्याण प्लस ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. बालाजी मित्रमंडळ मानपाडा जय पिंपादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपादेवी चषक 2025 मध्ये आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं सहर्ष स्वागत सुस्वागत. नक्कीच ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला या स्पर्धेचा आणि 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे वडवली 40+ या टीमची 2/26.
डीजे मास्टर विश्वास पाटील येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. सुरुवात तर खूप चांगली केली कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धाव बनवल्यात 13.00च्या सरासरीने, परंतु 2 फलंदाज देखील बाद झालेत. तकदीर आणि अरविंदला इथून एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच काटे 40+ आणि त्यांना फाईट करेल दातिवली 40+. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. फक्त दिशा दिली शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ पॅडल स्वीप आपण पाहिला आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार तकदीरच्या बॅट. रिप्ले आपण पाहतोय शफल झाले इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळले फक्त दिशा दिली फुल टॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती हा चौकार आलाय. धावसंख्या आहे 30. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात है, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका, ग्लोरियस स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. संख्या आहे 36. मोतीराम दादा दळवी आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. लेट कटचा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. हा बात आहे, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. या चेंडूवरती ताकद आपण पाहिली आणि या चेंडूवरती नजाकत. चौकार षटकार चौकार. पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग असेल लॉंग लेग असेल या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतो डॉट बॉल. धावसंख्या आहे 40. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. चांगली सुरुवात करून दिली. 34 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उमेश, चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 41 41 धावा वैयक्तिक खेळतायत. 35 या धावसंख्येवरती 350च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय तकदीर. इनफिल्डच्या वरून खेळतायत आणि उमेश आहे डीप मध्ये. प्रोटेक्शन, चांगले क्षेत्ररक्षण, डीप एक्स्ट्रा कव्हरला मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करणाऱ्या वडवली 40+ या टीमची 2 बाद 43.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल अर्जुनभाई पाटील, सुखदेव काका म्हात्रे, करसन पाटील, पप्पू पाटील देखील उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 43 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आदर्श खेळाडू नक्कीच सुखदेव काका म्हात्रे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चर्चा करतायत 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या सोबत. त्यांना आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिलं. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम झेल पकडले उमेशने. फलंदाज झालाय बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. हा तिसरा धक्का, वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन वडवली 40+ या टीमची तकदीर. बॅक टू द पवेलियन. मच डीजे मास्टर सुजल अप्रतिम नक्की संगीत ते देखील सादर करतायत. पहिल्या दिवसापासून डे नाईट फॉर्मॅट मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून साकार केलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय फुलटॉस चेंडूवरती देखील भावेश विकेट मिळवू शकतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. परंतु मी उमेश यांचं कौतुक करेन, स्वतःचा बॉडी बॅलन्स त्याने सावरला आणि अप्रतिम झेल पकडला. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय. चांगली गोलंदाजी पंडित करतायत या सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या षटकामध्ये नक्की 16 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कॅप्टनने त्यांच्यावरतीच विश्वास दाखवला आणि या सेकंड स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी करतायत या चौथ्या षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. नक्कीच द्वारकानाथ पाटील आहेत जे नक्कीच पोलीस देखील आहेत आणि 2 चेंडू सलग डॉट खेळलेत. नितीन आहेत या स्टँडच्या पाठीमागे. मास्टर माइंड, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी पंडित करतायत. ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. विकेटने गोलंदाजी करतायत पंडित कालन आणि एक ते नॅचरल अँगल निर्माण करतायत. लेग ब्रेक गोलंदाजी देखील करतायत आणि षटकार आलाय. हाफ ट्रॅकर टॅप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत दत्ता. चांगले क्षेत्ररक्षण. आता मात्र मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती. नक्की शॉर्ट कव्हरवरून गेले होते मिड ऑफला आणि हा चेंडू अडवलेला आहे आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, स्लॉग स्वीप पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आले हा षटकार अरविंदच्या बॅट मधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. मास्टर 14.00 च्या सरासरीने धाव बनवल्या 56 4 षटकांमध्ये. खूप चांगली सरासरी मेंटेन ठेवली जाते प्रति षटकामागे. 14.00 ची सरासरी आहे. जर या सरासरीने बॅटिंग केली शेवटच्या षटकामध्ये 70+ धावा बनवण्यामध्ये यश येईल. अंतिम षटकामध्ये येत आहेत उमेश. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइकिंगला फलंदाज द्वारकानाथ आहेत.
ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय त्याला साथ देतो अरविंद, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे वडवली 40+ या टीमची. या 20 लाईन पावी लागेल परंतु एक धाव झाली पूर्ण. पंचांचा इशारा येतो वाईट. +1 मिल्टील या चेंडूवरती एकूण 2 धावा अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहेत. वाईटने सुरुवात केली आहे या इनिंग मधील. हा पहिला वाईट चेंडू या स्पर्धेमध्ये आपण करूया त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन द टॉस खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत दत्ता, आणि दत्ताने काय करतायत हा देखील प्रश्न पडलेला आहे. आणि खराब क्षेत्ररक्षण मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3ने पुढे जाईल. 65 पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोरिंग सामना आपण पाहतोय, कारण की वडवली 40+ या टीमने चांगली धावसंख्या बनवली आहे. समोर हेदुटणे संघ आहे, नितीन सारखा विस्फोटक फलंदाज, उमेश सारखा विस्फोटक फलंदाज या टीम मध्ये आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गोलीच्या वेगाने सीमा पार. हा येतोय चौकार. सो मच 69 69 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने खूप चांगली माहिती भाविश पाटील आम्हाला देत आहेत की कालच्या रात्रीमध्ये नक्कीच 5 षटकांमध्ये 69 धावा हा हायेस्ट स्कोर आपण पाहिला. आणि दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे झाले, त्यामध्ये 4 षटकांमध्ये 71 धावा देखील आपण पाहिल्या. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका सलग चालाय. हा दुसरा चौकार द्वारकानाथच्या बॅटमधून. दोन चौकार लगावलेत या षटकामध्ये आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये हा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय वडवली 40+ या टीमचा. शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. काही या षटकातील या षटकामध्ये खरपून समाचार घेतलाय उमेश यांचा. उमेशने या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत आणि तब्बल 23 धावा खर्च करतोय. महागडी गोलंदाजी उमेश करतायत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3/80 आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि एक धाव पेनल्टीची ऍड करूया. धावसंख्या होईल 81 आणि 82 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे मॅच मध्ये. वडवली 40+ या संघाने हेदुटणे 40+ या टीम समोर आपण टॉस करूया. काटई 40+ आणि दातिवली 40+ या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. या दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. मंचावरती नामवंत क्रिकेटर गारिवलीचे करसनदादा पाटील उपस्थित आहेत. आपण करसनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. एका बाजूला काटई आणि दुसऱ्या बाजूला दातिवली. सो कॉइन दोन्ही कॅप्टन्सला मी सांगेन. एका बाजूला जय पिंपळादेवी चषक मानपाडा, जय पिंपळादेवी चषक मानपाडा, आणि दुसऱ्या बाजूला श्री बालाजी मित्र मंडळ. कॉल असेल दातिवली कॅप्टनचा. पिंपळादेवी चषक असा कॉल आहे. जय पिंपळादेवी चषक मानपाडाच आलेलं आहे. टॉस जिंकलाय तो दातिवलीच्या कॅप्टनने. मी करसनदादा पाटील यांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, डिसिजन काय? फिल्डिंग सिग्नल तुम्ही केला होता खेळाडूंना. सर्वच्या सर्व खेळाडू आलेले आहेत कामावर आहेत म्हणून थोडे गैरहजर आहेत. यस, कोणकोणते खेळाडू आम्हाला आज पाहायला मिळतील संघामध्ये काटाईच्या अगेन्स्ट खेळायचं? संघ तर आमचा एवढा काही खास नाही.
कारण की 2 संघ गावात असल्या कारणाने एक संघ कमीच खेळतो आणि कमीच असतो, म्हणून आमच्याकडे एवढं पॉवरफुल काय नाही, फक्त सत्यवान आणि मी दोघेच आहे, बाकी इतर असेच जमा करून. आज जेव्हा घरातून निघाले असाल, पाऊस खरं तर तेव्हा पडत नव्हता, पण वादळ वारा भरपूर होता आणि पूर्णपणे जो काही सूर्य तापलेला होता तो शांत झालेला आणि पूर्णपणे असं वाटत होतं की काही क्षणातच पाऊस पडेल. काय होत्या प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटत होतं, आज मॅचेस होतील नाही होणार? असा काही निश्चय केला नव्हता, पाऊस पडेलच, पण पाऊस पडला योगायोगाने, पण खेळायला पण मिळाला योगाने. शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी मोतीराम दादा. दातिवली आणि त्यांच्या विरुद्ध काटेमध्ये आपण पुढची मॅच पाहणार आहोत मंडळी, आणि या मॅचचा टॉस आपण केलाय जो दातिवलीने जिंकलेला आहे आणि ते काटेरी संघाच्या विरुद्ध करणार आहेत फिल्डिंग नेक्स्ट मॅच मध्ये. एका बाजूला आता आपण पाहतोय हेदूटणे, दुसऱ्या बाजूला वडवलीचा डाव संपलाय आणि आता दुसऱ्या बाजूला हेदूटणेची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये चालले. धावसंख्येला चेस करण्यासाठी आदरणीय अध्यक्ष अर्जुनभाई पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू सुखदेव काका मात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर करसंजी पाटील साहेब आहेत. काटेरी टीम तयार आहे, दातिवली टीम तयार आहे. सो आपण या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात, हेदूटणे आणि त्याचबरोबर वडवली. काही थोडासा वेळ आपल्या मध्ये, त्यामुळे आपण मान्यवरांचा सन्मान करूयात. मंचावरती देसाई क्रिकेट विद्यापीठाचे कुलगुरू, मी नेहमी ज्यांना म्हणतो ते आदरणीय सुखदेवजी मात्रे काका आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. काकांना विनंती असेल या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी आदरणीय गुरुनाथ नाना भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण काकांचा सन्मान करावा. क्रिकेटला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच हजर असणारे व्यक्तिमत्व, स्पर्धा कोणाची असो आमंत्रण असल्याबरोबर आवर्जून उपस्थिती असते आणि आपल्या विभागातील खेळाडूंना नेहमीच मोटिवेशन प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व आहे, जे गेल्या 3 पिढ्यांसोबत खेळते आणि आजही जे आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. काकांचा संघ देखील काल खेळला. आपण गुरुनाथ नाना भोईर यांच्या शुभहस्ते त्यांचा, त्याचबरोबरीने गारिवलीचे करसनदादा पाटील देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन, लेजंड प्लेअर एक त्यांनी गाजवलेला मॅचला एका बाजूने सुरुवात झाली आहे हेदूटणे विरुद्ध वडवली. तिसरी मॅच विनर मध्ये लगेचच खेळवली जाईल, बिकॉज जो शेड्यूल आहे 4 टीम्स खेळतात, त्यामुळे जर 5 वाजता मॅच खेळली तर डायरेक्ट 12-1 वाजतो. त्यामुळे आपण लगेचच आजच्या शेड्यूल मध्ये विनर मॅच लगेचच खेळवणार आहोत 2 मॅचेस नंतर. करसनदादा पाटील यांचा आपण सन्मान करत, मी पुन्हा एकदा विनंती करेन गुरुनाथ नाना भोईर यांना आपल्या शुभस्य आपण लेजंड प्लेअर गारिवलीचे आपले करसनदादा पाटील यांचाही सन्मान करावा. त्याचबरोबर हेदूटणेचे वासुदेवचे काळन देखील उपस्थित आहेत, आपण त्यांचाही सन्मान करूया. थोडीशी प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करेन, मॅचेस सुरू आहे, मात्र आपण 2 ते 3 सन्मान कव्हर करूयात आणि त्यानंतर लगेचच वळणार आहोत त्या मॅचच्या दिशेने. हेदूटणेचे वासुदेवचे काळन यांचाही सन्मान होईल. करसनदादा पाटील यांचा आपण सध्या सन्मान करत आहोत. मी रणजितजी ठाणगे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण वासुदेवजी गुरुनाथ भोईर आपल्या शुभस्य आपण हा देखील सन्मान करावा. माझी सरपंच वडोलीचे केशवदादा पाटील देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. ते देखील आपल्याला वडोलीमध्ये जरूर खेळत असताना पाहायला मिळायचे. आता थोडी इंजरी हाताला, त्यामुळे रिकवर झाल्यानंतर एकदा ते असतीलच या टीम मध्ये. केशवदादा पाटील माजी सरपंच वडोली यांचे आपण सन्मान करत, मी पुन्हा एकदा गुरुनाथ नाना भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण हा देखील सन्मान करावा. काही सन्मान आपण 3 ओव्हर नंतर करूयात ड्रिंक्स ब्रेक मध्ये. या सन्मानाबरोबर सोहळ्यात या मॅचच्या दिशेने या ऐकत आवाज भालगावचा एक प्रसिद्ध गायक आणि नामवंत समालोचक आमच्या जवळचे मित्र बागेशी मात्रे यांना. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. थँक्यू सो मच करण. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
श्री बाळाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित पिंपलादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपलादेवी चषक 2025 मध्ये तुम्ही आहात. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सुंदर परफॉर्म राहिला. सुरुवातीला आपण वडवली 40+ ला बघितलं. 35 धावसंख्येची वादली इनिंग तकदीर म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अरविंदने थोडासा डाव सांभाळला गेला आणि एक भलं मोठं टार्गेट राहिलं. 82 धावसंख्येचं संघ हेदूटने 40+ समोर. सन्माननीय दीपकजी पाटील घारिवली गावचे समाजसेवक यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती करेन साहेबांना की तुमची जागा मंचावरती आहे. या मंचावरती तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक मोठं टार्गेट होतं. त्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी 2 पॉवर प्लेची जी षटकं आहेत, स्पेशली पहिलं षटक पॉवर प्लेचं जरूर फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु नितीनच्या बॅटमधून आपल्याला फक्त सिंगल पाहायला मिळाली. उमेशने सुरुवात जरूर षटकाराने केली, कारण 82 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि फर्स्ट इनिंगमध्ये जर आपण डोकावून बघितलं तर 35 धावा बनवल्या तकदीर म्हात्रेनं. किशोर पाटीलच्या राहिल्या खरं तर शून्यावरती तो बाद झाला, परंतु अरविंदने बनवल्या 15 आणि 22 बनवल्या ते म्हणजेच द्वारकानाथ पाटीलने. आणि अशा पद्धतीने हे 82 धावसंख्येचं टार्गेट आता पहिल्या ओव्हर नंतर थोडंसं कठीण वाटू राहिलं. 24 मध्ये अजूनही 74 बनवायचे आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आला आहे प्रकाश, त्याच्यासमोर लेफ्ट हँडर बॅट्समन आहे. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा बनवू शकला नाही संघ हेदूटने. पहिलाच बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये संधी आहे, त्या ठिकाणी फिल्डर आल्यात. जजमेंट चांगलं होतं. पहिली विकेट संपादित करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरूर विकेट मिळाली नाही, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळत असताना एकनाथच्या हातामध्ये कॅच. प्रकाशला ही सफलता. फलंदाज पहिला बाद. एकविरा मातेचं डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. खरं तर आज मानाची पालखी, ज्या मानाच्या पालखीचा मान उरणकराने मिळाला गेला. खरं तर पनवेल विभागामध्ये तुम्ही ही पालखी जल्लोषाने जाताना बघत असतात. भरपूर विभागातून पालख्या जात असतात. पालखीचा मान मिळणं म्हणजेच नशिबाचा खेळ, कारण ठाणे आणि ह्या ठाणे जिल्ह्याला सुद्धा पालखीचा मान एकविरा आईचा मिळाला होता. आणि आज भरपूर सारे भाविक भक्त एकविरा या ठिकाणी गेले असतील, परंतु आज पावसाच्या सरी कोसळल्या. पावसालाही आनंद झाला. एकविरा आईचा खरं तर सोहळा पावसाने सुद्धा बघितला आणि सुंदर संगीत डीजे मॅनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, विकेट किपर त्या ठिकाणी सुंदर कार्य करत असताना अरविंद त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. विकेट नंबर 2 लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद करत असताना प्रकाशच्या खात्यामध्ये ही विकेट. किशोर बाद. आठ वरती 2 धक्के बसल्यात. हेदूटने 40+. सुरुवातीला बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा बनवू शकला नाही. जी रिंगण फोडण्याची वेळ होती त्या रिंगणामध्ये खूप चांगली बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला अरविंद पाटील 40+ चे उत्कृष्ट खेळाडू. विथ द बॅट तो चांगला खेळला. त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला धावा 15. आणि विथ द बॉल पहिलं षटक हाताळत असताना त्यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या. आणि या ओव्हरमध्ये प्रकाश हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शनिदास आणि त्याच्या समोर प्रकाश. ही ऑन हॅट्रिक नाव. शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये जरूर जात होता, परंतु पायाच्या सहाय्याने अडवलाय. माहिती आहे की आपल्यामुळे एका धावसंख्येची पॅनल्टी मिळाली आहे, त्यासाठी अशी फिल्डिंग खरं भागीत असेल. आणि अरविंद त्याच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवतात. जेव्हा एखादा फिल्डर स्पेशली विकेट किपरच्या मागे जेव्हा चांगली फिल्डिंग होते ना, तेव्हा त्या अंदाजाने आपण बघत असो की मग ती चुकी रिकवर झाल्यानंतर आपल्यालाही वेगळा आनंद मिळत असो. तेच झालं. इथनं पायाच्या साह्याने बॉलला अडवलं गेलं, तिथने मिळाली सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 9. थोडासा पुढे टाकण्यात आला बॉल ऑप्शनच्या बाहेर सुद्धा. अंपायर्स वळतात. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. 82 धावसंख्येचा टार्गेट मनामध्ये बाळगत असताना आतापर्यंत 2 गडी गमावले गेलेत. या टार्गेटपर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर आता इथनं भागीदारी खूप महत्त्वाची आहे. शनिदास आणि नितीन ही अजूनही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर बॉल बॉटम हँडचा वापर सुंदर केला होता. बॉलही चांगला होता. त्याला बचावात्मक खेळत असताना फक्त ड्राईव्ह केलं.
तिथनं मिळाली सिंगलने टीमची धावसंख्या 11. आतापर्यंत आपण प्रकाशच्या ओव्हरमध्ये ना 3 विकेट बघितले. आतापर्यंत त्यांनी बॉल फेकून 2 विकेट बघितले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 3 धावा खर्च करत असताना एक उल्लेखनीय कमबॅक राहिला, जो कमबॅक अरविंद पाटीलने केला होता. सुंदर फटका, परफेक्टली बॅटच्या रिदम मध्ये हा बॉल घेत असताना प्लेस केलं गेलं. सुंदर ड्राईव्हचा फटका, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. आतापर्यंत 94 षटकार या स्पर्धेने बघितल्यात. लो फुल टॉस बॉल होता, थोडीशी गती कमी केली होती, पेस व्हेरिएशन, थोडासा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, लॉफ करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अशा पद्धतीने दोन्ही इकॉनॉमिकल षटक या ठिकाणी संपले. पॉवर प्लेचे 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर 2 गाड्यांचा मोबदला, फक्त 11 धावा, 82 धावसंख्या चेस करत असताना हे दुटणे 40+ आपल्याला पाहायला मिळतोय. ब्याऐंशी धावा बनवायच्या होत्या. सुरुवातीला सरासरी जर आपण बघितली तर त्या सरासरीपर्यंत ॲक्युरेटली पोहोचू शकला नाही. 82 धावसंख्या 5 ओव्हरची मॅच म्हटली गेली तर 16.40 या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. माफ करा, 15 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये. अर्थातच 2 ओव्हरचा खेळ संपलाय, आता राहिल्यात 67. 3 ओव्हरचा खेळ अजूनही उर्वरित आहे. म्हणजे जी सरासरी 16.40 होती ना, ती आता 22.33 वरती जाऊन पोहोचली आहे. नेहमी क्रिकेट खेळत असताना आपण भरपूर वेळा असं बघितलंय की जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये असते ना, फर्स्ट इनिंगमध्ये आपण फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो. मग त्या धावा जर झाल्या तर समोरच्या संघावरती दबाव टाकण्यासाठी आपल्याकडे 2 षटक महत्त्वाचे असतात पॉवर प्लेचे. ते षटक संपल्यानंतर नो डाऊट समोरच्या संघावरती त्या धावा चेस करण्यासाठी एक वेगळाच दबाव असतो आणि सध्या तरी तोच दबाव आहे. हे दुटणे 40+ समोर. 18 मध्ये अजून 67 हवेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. अरविंदने 8 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं. तोच अरविंद आलाय ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर, त्याला फक्त दिशा दिली, तिथनं मिळते सिंगल टीमची धावसंख्या 16. आता सिंगल डबलने काहीच होणार नाही, कारण सुरुवातीला 2 षटकामध्ये जर 30पेक्षा जास्त धावा आल्या असत्या तर एक वेगळा दबावातून बाहेर निघाला असता संघ हे दुटणे 40+. परंतु आता सध्या तरी एक वेगळाच दबाव आहे. अरविंद आला ओव्हर नंबर 3 मध्ये. लेन थोडीशी पुढे होती, प्लेस करण्याचा प्रयत्न, परंतु जो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न या ठिकाणी फसला. अरविंदचा चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सही मिळाला गेला. हा बॅट्समनचा विचार होता की समोर इनसाइड आउट खेळू, कव्हर्सला त्याला बॉलला पाठवायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन झाला नाही आणि शनिदास हा चेंडू डॉट खेळत असताना राऊंड द विकेट ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर 2 बाउन्सवरती बॉलला फील्ड केलाय. शनिदासच्या खात्यामध्ये सिंगल, तो पोचलाय 6 वरती. टीमची टोटल आता पुढे जात असताना एका सिंगलने 17 आकड्यावर विकेट गेल्या 2. आता जो प्रवास आहे ना, तो प्रवास भरपूर खडतर करावा लागेल हे दुटणे 40+ला. राऊंड द विकेटने कडा लागली, बॉल मागे चाललाय, परंतु आता अडवला गेला बॉल. दोन्ही बॅट्समन एका सेंडला होते. दुसऱ्या बाजूला अरविंदच्या हातामध्ये बॉल आला, डिरेक्ट हिट. इथनं पडतेल मैदानाच्या बाहेर फलंदाज. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. शनिदास पुढे आला, परत मागे गेला आणि त्याचा फायदा उचलला अरविंदने. खात्यामध्ये विकेट. टीम वडवली 40+च्या लागणारा झटका 3रा टीम हे दुटणे 40+ला. रिप्ले तुम्ही पहा. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो. रेग्युलर संघामधून अरविंद पाटीलचा खेळ वाखेने जोगा राहिला. क्रिकेटच्या परिपाटलावरती हेदुटणे गावाला हायलाइट करणारा हा खेळाडू आता 40+ सध्या तरी गाजवतोय. राऊंड द विकेट, ताकदीचा वापर केलाय. ऑन साइडला फेकून दिला बॉलला. त्या ठिकाणी फिल्डर होते, परंतु त्याच्या डोळ्यासमोर बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला सिक्सर. खेळाडू तुम्ही पाहिले, थोडेसे अडसर निर्माण केले होते दोन्ही बॉलरने, परंतु हा पहा अरविंद वरती कसा अटॅक झाला, दिलीप पाहायला मिळाला नॉस्ट्राकिन वरती. आणि त्याच्यानंतर यू मिस आय विल डेफिनेटली नितीन साठी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर बॉल, त्याच्यावरती प्रत्युत्तरच नव्हतं. थेट यष्टांवरती चेंडू जाऊन आदळला. नितीनची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद.
विकेट आतापर्यंत गमावल्यात असं वाटलं मैदानाच्या आतमध्ये नितीन थोडासा टिकून राहील. ज्या पद्धतीने त्याने ताकदीचा वापर केला होता अरविंद समोर, या बॉलवरती प्रत्युत्तर नव्हतं. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहिला असेल. हा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्ले. राऊंड द स्टंप उजव्या हाताच्या खेळाडूसाठी यॉर्कर बॉल परफेक्टली दोन्ही पायांचा गॅप मधून थेट मधल्या स्टिकवरती घाव घालणारा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथनं सफलता मिळत असताना अरविंद पाटीलला जी सफलता त्याला पहिल्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती. टेकर राहिला अरविंद पाटील. विकेट घेत असताना त्याचं कार्य चांगलं राहिलं. पहिली विकेट आपण पाहिली तर 8 वरती गेली, जिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये होता प्रकाश म्हात्रे. दुसरी विकेट 8 वरती, जी लागोपाठची दुसरी होती. तिसरी थोडीशी टिकून राहिली 17 वरती तिसरी विकेट आणि चौथी विकेट 23 या धावसंख्येवरती तुम्हाला पाहायला मिळाली, जिथे 4 फलंदाज बाद झाले. 12 मध्ये आता 59 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. 29 पूर्णांक 28 पूर्णांक म्हणजे 28च्या वरचाच आता प्रत्येक ओव्हरमध्ये पाठला करायचा आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल काटई 40+ वर्सेस दातिवली बी 40+. टॉस जिंकला आहे टीम दातिवली बी 40+च्या कॅप्टनने. आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला या 2 मोठ्या संघांमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर रेग्युलरचा सामना आपण पाहणार आहोत की नाही त्याचा विचार मॅनेजमेंट कमिटी सुचवेल, त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहोत. 12 मध्ये आता 59 धावसंख्येचं टार्गेट राहिलं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय फिरकीचा बॉलर तकदीर म्हात्रे, ज्याने सुंदर बॅटिंग केली. तब्बल त्याच्या इंडिव्हिज्युअल धावा आपल्याला पाहायला मिळाला. 35 दुसरीची मागणी केली होती. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आणि या 2 धावेने आता संघ 25 या आकड्यावरती. मोठा लक्ष्य आता पूर्ण करायचं आहे असं वाटतंय आता की 11 चेंडूंमध्ये या धावसंख्या होणं इम्पॉसिबल, परंतु क्रिकेट आहे आणि चितांनी भरलेला खेळ, कधी काय होईल याचा नेम नसतो. चांगला बॉल थांबून खेळल्यात, हॅमट केलंय, थोडीशी ताकद लावली होती, फोर्स केलं गेलं होतं. हा फटका खेळण्यासाठी पुढे आले फलंदाज. फटका खेळल्यानंतर बॉलकडे त्यांनी बघितलंच नाही. दुसरीची कॉलिंग केली होती. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाला दत्ता. आतापर्यंत थोडासा खराबच खेळ राहिला हे दुटणे 40+चा. ऑन साइडला उचललाय बॉल मध्ये, फिल्डर प्रयत्न करतोय, जजमेंट करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला दुसरा षटकार. बनवायचे कॉन्फिडेंटली हा स्ट्रोक होता. हार आणि पराजय याच्यामधलं अंतर आता किती कमी केलं जाईल त्यासाठी षटकार. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल पूर्णपणे आता डॉमिनेट करणारी बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते टीम वडवली बीची. थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, त्याचा फायदा मिळवायला हवा आणि तेच बघितलं अरविंद पाटीलनं. थोडासा बॅट्समन पुढे गेला, चांगली विकेट किपिंग करत असताना, अगदी फलंदाजाला बाद करत असताना त्याची कामगिरी चांगली राहिली. विकेट क्रमांक 5वी मैदानाच्या बाहेर लागणार झटका हे दुटणे 40+ला. लाईट आता ऑन होत आहेत. हलवार पद्धतीने आता आपण रात्रीचा क्रिकेट अनुभवणार आहोत, कारण डे नाईट फॉर्मॅटमधली ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेमधली पहिलीच मॅच हे दुटणे 40+ आणि वडवली 40+ प्लेस केलाय. बॉलला पाठवला गेला कव्हरच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना 4थ्या षटकाचा खेळ संपला. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 आणि 33 माफ करा, लक्ष्य 6 चेंडू 49 धावसंख्येचं. सध्या तरी सूर्य अस्ताला चाललाय. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे सुंदर दृश्य तुमच्या समोर दाखवलं जात आहे. उगवणारी सकाळ आणि मावळणारा सूर्य याच्याकडे खरं तर आपण मागणं घालत असतो की जसा सूर्य अस्ताला जातो तेव्हा सूर्याला नमन करून आपण उगवणाऱ्या सूर्याकडे मागत असतो की मनातल्या आशा अपेक्षा, मनातल्या आकांक्षा, जे लागलेले दारिद्र्य ते निघून जावं आणि येणारे दिवस सुखाचे जावं, प्रत्येक दिवस सुख समृद्धीचं जावं, यासाठी आपण सूर्यदेवाकडे मागणं मागत असतो. आणि ते सूर्याचं सुंदर दृश्य तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळालं. 6 मध्ये आता 49 धावसंख्येचं लक्ष्य. फक्त फॉर्मॅलिटीज आता या ठिकाणी कंप्लीट कराव्या लागतील. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकनाथ म्हात्रे. पहिलाच बॉल तोही क्रीजच्या थोडासा बाहेरच राहिला. बॅटची हलकीशी कडा. अरविंद पाटील स्वतः आले बॉलकडे, बॉलला उचललं गेलं.
आता लक्ष्य 5 मध्ये बॉलर जे असतात ना त्यांच्याकडे जर गती असेल ना तर त्यांचं बॅटल काही वेगळंच असतं, कारण लेफ्टी बॉलर म्हटलं गेलं तर त्याच्यामध्ये नॅचरल लेग ब्रेक आणि ब्रेक विथ पेस मिळाला ना मग आपण फलंदाजाला बीट करू शकतो. यावेळेला बॉल हवेमध्ये खेळलात, फिल्डर थांबले, दुसरा बाउन्स घेऊन दिला. माहिती की आता सामना आपल्याकडे पूर्णपणे वळलाय. सुरुवातीच्या षटकापासून आपण चांगली कामगिरी केली आहे आणि चारही गोलंदाजाचं कार्य जर आपण पाहिलं ना तर टीम वडवली 40+ उल्लेखनीय राहिलं. अजून एक चांगला बॉल खुलो टप्प्याचा कव्हर्सला पाठवलाय, एका बाउन्सवरती उचलला गेला फिल्डरने. इथनं अजून एक मिळेल सिंगल, फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय विनोदजी वझे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय विनोदजी वझे साहेब, सुस्वागत. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला अरविंद पाटीलच्या खात्यामध्ये आणि पूर्णपणे मॅचमध्ये विजयाचे स्वप्न, विजयाचे दरवाजे उघडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ वडवली 40+, एका बॉलमध्ये बनवायचे 47. अशा पद्धतीने बॉलला कट केलंय आणि बॉल कदाचित जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अर्थातच 43 धावसंख्येने या फरकाने हा सामना विजयी संपादित करत असताना हेदुटणे संघाला करता डॉमिनेट करत असताना वडवली 40+. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ही पहा बॅटिंग समरी. तकदीरने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याने 11 मध्ये बनवल्या 35, द्वारकानाथनं 22 बनवल्या, अरविंद पाटीलच्या राहिल्या 15 धाबा, पिंट्याच्या राहिल्या 5. अशा पद्धतीने आपण षटक बघितलं, ते षटक पंडित हाताळलं गेलं. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये त्याने 29 धावा खर्च केला. तिथून एक सामन्याला वेगळं वळण मिळालं आणि उमेशच्या ओव्हरमध्ये ज्या धावा गेल्या तिथे कुठेतरी वेगळा इम्पॅक्ट पडला गेला. आणि तुम्ही बघत आहात सध्या तरी बॉलिंग समरी. टीम वडवलीची प्रकाशने खर्च केल्या 7, तकदीरने खर्च केल्या 10. 2 स्पेलमध्ये अरविंदने 1 विकेट मिळवली, त्यानंतर त्याने खर्च केला की फक्त. श्री बालाजी मित्रमंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+, जय पिंपळादेवी चषक 2025. तब्बल 32 रेग्युलर संघांना 40+ संघांना माफ करा या स्पर्धेमध्ये खरं आमंत्रण दिलं गेलं. 32 तुम्हाला 40+ संघ पाहायला मिळाले. रेग्युलर 16 संघ, त्यांच्यासाठी वेगळं पारितोषिक. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळते. मालिकावीरसाठी सायकल सुद्धा आहे. 2 खरं तर शेड्यूल आहेत, अर्थातच रेग्युलर आणि 40+ शेड्यूल तुम्ही बघितले आणि नीटनेटकं आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. सध्या तरी अशोकजी ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांचं खरं तर पिंपळादेवीवरती भरपूर प्रेम, भरपूर आस्था, भरपूर आराधना ते करत असतात. पिंपळादेवीचे 2 संगीत त्यांचे मिलियनच्या वर गेले. परमेश माळे यांच्या स्वमुखातून ते संगीत गायले होते. आणि सध्या तरी या स्पर्धेचे आयोजक अशोक ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन स्क्रीनवरती. आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तकदीर म्हात्रे यांना. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमच्या समवेत उपस्थित आहेत करंजी काळन सर. इट्स ओव्हर टू यू. गुरुनाथजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपण या. आणि त्याचबरोबर विनोदजी वझे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॉमेंट्री बॉक्स तकदीर म्हात्रे. तकदीर म्हात्रे मॅच आहेत 35 धावा करत असताना जबरदस्त खेळ ज्यांचा राहिला आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट. आपण देऊयात सामनावीरचा पुरस्कार. 18 मेला भारताचा बायकर मॅन केतन म्हात्रेचा वाढदिवस आहे. जागृती स्पोर्ट्सचे जे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि केतन म्हात्रेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लकी ड्रॉ, ज्या लकी ड्रॉचं तुम्हाला आम्ही फ्री कुपन देतोय, त्या लकी ड्रॉ मध्ये एका भाग्यवान विजेत्याला बाईक मिळणार आहे. त्या लकी ड्रॉचं आपण कुपन देत आहोत. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केली तकदीर म्हात्रे यांनी. 35 धावसंख्येची एक्सप्लोसिव्ह इनिंग. विनोददादा वझे आणि गुरुनाथजी भोईर साहेब यांच्या उपस्थितीत आपण तकदीर म्हात्रे यांना सामनावीरचा पुरस्कार प्रदान करत आहोत. अभिनंदन. यानंतर आपण अंतरलीचे पप्पूदार वझे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया.